नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत। उरण तालुक्यात सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोडचे झालेले विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावण्यात आलेल्या हातगाड्या, त्याचप्रमाणे भर रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार, हे सारे कोणाच्या परवानगीने किंवा कोणाच्या मर्जीने चालत हा एक अभ्यासाचा विषय बनला आहे। परंतु सिडकोने द्रोणागिरी नोडचे विस्तारीकरण केले आहे, रस्ते नाले बांधले आहेत, पण जिथे 4 रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी अजूनही सिग्नलची व्यवस्था करण्यात आली नाही। त्यामुळे दिवसभर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते। यामध्ये वाहतुकीच्या नियमांची पायमळणी होत आहे। कुणीही दुचाकी चारचाकी चालक कुठूनही येत आहे आणि अशावेळी तंद्रीत असणाऱ्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारात द्रोणागिरी देवकृपा बस स्टँड देवकृपा चौकात उरण पनवेल रोडवर एकविरा पानपट्टीसमोर उरणकडून येणाऱ्या हरियाणाची पासिंग असलेल्या भरधाव होंडा सिटीने 4 ते 5 जणांना उडवीत नेत, तसेच समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या 7 ते 8 मोटरसायकल तसेच त्यातील एका स्कूटीवर उभ्या असलेल्या व्यक्तीस उडवून एका हातगाडीलाही उडविले आहे। हिट अँड रनचा थरार येथील प्रवासी नागरिकांना व द्रोणागिरी रहिवाशांना अनुभवास मिळत आहे। एकंदरीत द्रोणागिरी नोड विकसित करण्यात आले आहे, मात्र अजूनही नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत।